एक रिपोर्टर जे नगर परिषदसाठी नगरसेवक असतो त्यांचे इंटरव्ह्यू घेत होता. त्या इंटरव्ह्यूत त्यांना विचारतो की काय रे बाबा, निधी कुठून येतो, नगर परिषदचे कर्तव्य काय आहे. या कोणत्याच माणसाकडे, काहीही उमेदवारांकडे कोणतंही उत्तर होतं नाही द्यासाठी, काहीच नाही. ते सांगता आम्ही गरीब लोकांचा विकास करू. अरे बाबांनो, तुम्ही नगर परिषदसाठी उभे राहताय, तुम्ही नगरसेवक म्हणून इलेक्शन लढवताय, नाही काय तर त्याचे कर्तव्य तर वाचा, थोडासा अभ्यास तर करा. अरे 4 लोक प्रश्न विचारते, त्याचे उत्तर तर द्या. एवढे तरी सुशिक्षित उमेदवार असायला पाहिजे ना. निव्वळ काहीही नगर परिषदचे कर्तव्य माहित नाही, निधी कुठून येतो माहित नाही, काहीही माहिती नसताना हा फक्त आम्हाला वोट करा. अरे तुम्हाला कशासाठी वोट करायचे? आम्हाला लाजा आणता का? आम्ही आमचं वोट दिलं तर तुम्हाला तेवढं तर नॉलेज ठेवा. अरे आमच्या MPSCच्या स्टुडंटला विचारा ना, तो सांगते तुमचं कर्तव्य काय, तुम्हाला निधी कुठून येतो. कमाल करता राव. नाही, जे पक्ष आहे ना त्या पक्षाने नाही काय तर एवढे तरी सुशिक्षित उमेदवार द्या ना, की निदान त्यांना त्यांचं काय करणार आहोत आपण समोर, नगर परिषद निवडून आलो की काय आपले कर्तव्य आहे, एवढं तर नॉलेज असायला पाहिजे. असे तरी उमेदवार द्यायला पाहिजे की नाही. निव्वळ बोगस कारभार तुम्ही इलेक्शनमध्ये जर करत असाल चालणार नाही. आणि म्हणून सांगतो, योग्य सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा. असं आपण जातीपातीचे राजकारण करता करता अशी परिस्थिती आपल्यावर आली की आपल्या निवडून दिलेल्या उमेदवारांना साध्या त्यांना त्यांचे कर्तव्य, त्यांना कुठून निधी येतं, का निधी येते, साध्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नाही राव. कमाल आहे. लक्ष द्या, लक्ष. धन्यवाद.